आज आपण बोलणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीविषयी। याचं कारण आज या फुटीविषयी निवडणूक आयोगामध्ये पहिली सुनावणी झाली। आज शरद पवारांच्या वकिलांनी आपला पक्ष मांडला, अजित पवारांच्या वकिलांनी त्याला उत्तर दिलं, पण ही पहिली सुनावणी होती। आता पुढची सुनावणी सोमवारी होणार आहे आणि नंतर लवकरात लवकर हे प्रकरण संपवलं जाईल असं अधिकारी वर्गाने म्हटलेलं आहे। पण आजची ही सुनावणी कशासाठी होती हे लक्षात घ्या। राष्ट्रवादी काँग्रेस हा आपला आहे पक्ष, त्याच्यावर आपला हक्क आहे असं अजित पवारांच्या गटाने सांगितलं। खरं तर मित्रहो, याचं मला हसू येतं। याचं कारण आता महाराष्ट्राने हा नवा पायंडा पाडलेला आहे। म्हणजे पक्षात फूट झाली तर पूर्वी काय व्हायचं, काँग्रेस पक्षात फूट झाली, मग जुनी काँग्रेस म्हणजे सिंडिकेट काँग्रेस वेगळी आणि इंडिकेट काँग्रेस वेगळी, इंदिरा गांधीची काँग्रेस वेगळी, दोन काँग्रेस फुटल्या। दोघांनी आपापली नावं घेतली, दोघांना आपापल्या निशाण्या मिळाल्या, जुनी निशाणी गोठवली गेली आणि पक्षामध्ये फूट झाली असं ठरलं। आता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या आशीर्वादाने एक नवाच ट्रेंड राजकारणात सुरू झालेला आहे। म्हणजे पक्ष फुटला तर फुटणाऱ्यांनीच दावा करायचा की मूळ पक्ष आपला आहे। आधी हे एकनाथ शिंदेनी केलं, आता हे अजित पवारांनी केलं। दोघांची जी स्ट्रॅटेजी आहे ती अगदी सारखी आहे आणि ती भाजपच्या आशीर्वादाने त्यांनी निश्चित केली आहे। याविषयी कुणाच्या मनात शंका यायची गरज नाही। आजची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजची पहिली सुनावणी असून राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या सुनावणीला हजर राहिले। लक्षात घ्या, या सुनावणीला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हजर राहण्याची गरज नसते, वकील आपापली बाजू मांडू शकतात। मात्र शरद पवार हे आवर्जून हजर राहिले। ही सुनावणी किती महत्त्वाची आहे हे आपल्या उपस्थितीतून त्यांनी दाखवून दिलं। त्यांचे वकील होते अभिषेक मनु सिंघवी। अजित पवार किंवा अजित पवारांचे सहकारी हे अजिबात हजर राहिले नाहीत। त्यांचे वकील होते कौल आणि मणिंदर सिंग। अजित पवार जर ते उपस्थित राहिले असते तर कदाचित त्यांना ही सुनावणी किती महत्त्वाची आहे हा संदेश लोकांपर्यंत गेला होता असता। मात्र त्यांनी उपस्थित न राहून आपल्याला आत्मविश्वास आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न केला किंवा शरद पवारांइतके आपण व्याकुळ झालेले नाही असं सांगायचा प्रयत्न केला। आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे हेच सांगायचा प्रयत्न करत होते आपल्या पत्रकार परिषदेत की आम्हाला आत्मविश्वास आहे वगैरे, परंतु हा आत्मविश्वास काही खरा नाही। नेमकं काय होणार आहे निवडणूक आयोगामध्ये यामध्ये ठरणार आहे। मी तुम्हाला जी गोष्ट सांगत होती ही की सर्वसामान्य जनतेला जर हा प्रश्न विचारला की राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्क कुणाचा, तर महाराष्ट्रातली बहुसंख्य जनता अगदी पवारांचे विरोधकसुद्धा हे म्हणतील की हा शरद पवारांचा पक्ष आहे। याचं कारण शरद पवारांनी तो 1999 साली जन्माला घातला, तो वाढवला, त्यांच्याच अधिपत्याखाली त्याचा विकास झालेला आहे। नेमकं हेच आज अभिषेक मनु सिंघवींनी पत्रकारांना सांगितलं। मात्र जेव्हा एखादी गोष्ट न्यायालयात जाते किंवा क्वासी ज्युडिशियल प्रोसेसमध्ये जाते तेव्हा इतके तांत्रिक मुद्दे निघतात की हा जो सरळ सोपा प्रश्न आहे तो कॉम्प्लिकेटेड होऊन बसतो, गुंतागुंतीचा होऊन बसतो। शिवसेनेच्या बाबतीतही तेच झालं। कोणीही विचारलं असतं महाराष्ट्रातल्या जनतेला की खरी शिवसेना कोणाची, तर बाळासाहेबांनंतर ती उद्धव ठाकरेंची असं साधं उत्तर आलं असतं। परंतु निवडणूक आयोगाने हा क्लेम नाकारला। शिंदेना अधिकृत शिवसेना सोपवली, त्याचं चिन्ह जे आहे ते सुद्धा शिंदेनाच त्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काहीही करू शकतो हे मी पूर्वी सांगितलेलं आहे। एकेकाळी निवडणूक आयोग निष्पक्ष होता, त्यानंतर काँग्रेसच्या काळातच त्याच्यामध्ये राजकीय ढवळाढवळ व्हायला सुरुवात झाली। एकेकाळी सेशन यांच्यासारखा निवडणूक आयुक्त होता ज्याला राजकारणीही घाबरत होते, कारण सेशन हे कायद्यानुसार वागत होते आणि अतिशय कठोरपणे कायद्याची अंमलबजावणी करत होते। पण आता जे निवडणूक आयुक्त आहेत, मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांचे दोन सहकारी, त्यापैकी मुख्य निवडणूक आयुक्त हे पूर्णपणे मोदींच्या प्रभावाखालचे अधिकारी आहेत असं पूर्वीपासून म्हटलं जातं। त्यांनी मोदींबरोबरच काम केलेलं आहे आणि आपला अधिकारी निवडणूक आयोगात पाहिजे असं काँग्रेसवालेही बघत होते। नवीन चावलासारखे जे अधिकारी होते ते काँग्रेसच्या प्रभावाखालचे होते। आता तर हा प्रभाव अधिक वाढलेला आहे, त्यामुळे मोदींच्या प्रभावाखालचे राजीव कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त झालेले आहेत। मुद्दा असा आहे की म्हणजे निवडणूक आयोगाकडून आता निपक्षपातीपणाची अपेक्षा करता येत नाही हे लक्षात घ्या। त्यामुळे कायद्यानुसार त्यांनी वागायचं ठरवलं
तर राष्ट्रवादी काँग्रेसवर हक्क कुणाचा याचं सोपं उत्तर आहे तो शरद पवारांचा पक्ष आहे. परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे की अजित पवार तिकडंबाजी करणार, अजित पवारांचे सहकारी तिकडंबाजी करणार. शरद पवारांनी आजपर्यंत त्यांच्या करिअरमध्ये त्यांना जी मदत केली आहे ती विसरून ही सगळी मंडळी एकनाथ शिंदेंसारखीच गद्दारी करणार हे लक्षात घ्या. आणि म्हणून यांनी सगळे जे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत 1,62,000 डॉक्युमेंट्स अजित पवारांच्या गटाने निवडणूक आयुक्तांपुढे दिलेले आहेत. शरद पवारांनी अनेक डॉक्युमेंट्स दिलेले आहेत आणि त्यामध्ये मला असं वाटतं की पक्षाची घटना बघितली तर ते पक्षाचे अध्यक्ष आहेत. काल त्यांनी आपल्या कार्यकारिणीसमोर तेच सांगितलं आणि अध्यक्षाला सर्वाधिकार आहेत. त्यामुळे घटनेनुसार अध्यक्षाला सर्वाधिकार असतील तर तो पक्षसुद्धा शरद पवारांचा आहे हे निवडणूक आयोगाला मान्य करणं कठीण जाऊ नये. मात्र प्रॉब्लेम हा आहे की निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या प्रभावाखाली असल्यामुळे काय निर्णय घेईल याचा भरवसा देता येत नाही. साधी गोष्ट सांगतो, शिवसेनेने सुद्धा त्यांना हजारो ॲफिडेव्हिट्स दिली होती. शिवसेनेच्या वेळेला त्यांनी केवळ लेजिस्लेचर पार्टी म्हणजे विधिमंडळ आणि लोकसभेतले जे यांचे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार खासदार आहेत, हे कुणाच्या बाजूला आहेत हे पाहून निर्णय दिला. याचा धक्का अनेकांना बसला होता. हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आहे आणि 11 मेला महाराष्ट्राबाबत म्हणजे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्यामध्ये सुद्धा स्पष्ट असं म्हटलेलं आहे की तुम्हाला केवळ आमदार खासदारच्या संख्येवरून पक्ष कुणाचा हा निर्णय घेता येणार नाही. त्याच्यामध्ये इतर अनेक गोष्टी तुम्हाला तपासाव्या लागतील. या इतर गोष्टी काय आहेत तर एकतर कार्यकर्त्यांचा पाठिंबा कुणाला आहे, पक्ष यंत्रणा कुणाच्या ताब्यात आहे, पक्षाची घटना काही बाबतीत निवडणूक आयोगाने सगळ्यांना राजकीय हस्तक्षेपाचा संशय आला. संशय कसला, जवळजवळ खात्रीच झाली. म्हणून हे प्रकरण आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे आणि नोव्हेंबरमध्ये याची सुनावणी होईल अशी शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात काय निर्णय लागतोय बघूया. कारण ज्या खंडपीठाने म्हणजे चीफ जस्टिसच्या खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे 11 मेचा, त्या चीफ जस्टिस समोर कदाचित ही सुनावणी होईल म्हणजे पक्षाचं नाव आणि निशाणीबाबत. त्यामुळे ते सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. पण मुद्दा आपला आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसचा. शिवसेनेवर जसा अन्याय केला निवडणूक आयोगाने तसा अन्याय राष्ट्रवादी काँग्रेसवर होईल का? एक तर तिथे शरद पवार पाय रोवून उभे आहेत. त्यामुळे मला अशी शक्यता दिसते की शरद पवारांना राजकारण आणि कायदा दोन्ही कळतं. त्यामुळे त्यांनी जी खेळी केलेली आहे किंवा जी योजना केलेली आहे ती अगदी साऊंड प्रूफ असणार. शिवसेनेच्या सगळ्या युक्तिवादामध्ये काही कमतरता होती, त्याच्यामध्ये काही बोकं होती असं म्हटलं जातं. त्यांच्या वकिलांनी काही चुका केल्या असं म्हटलं जातं. मात्र शरद पवारांनी शिवसेनेच्या उदाहरणावरून एक धडा घेऊन सगळी खबरदारी घेतली आहे. तरीसुद्धा मला निवडणूक आयोगाचाही काही खात्री वाटत नाही. आजकाल कोणत्याच कॉन्स्टिट्युशनल बॉडीची निवडणूक आयोगाची खात्री वाटत नाही. विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांची खात्री वाटत नाही, लोकसभा अध्यक्षांची खात्री वाटत नाही. सगळ्या घटनात्मक संस्थांना पोखरण्याचं काम मोदी आणि शहा यांनी केलेलं आहे. त्यामुळे नेमकं होणार आहे काय आपल्याला माहीत नाही. सुनावणी पूर्ण होईल तेव्हा स्पष्ट होईल काय होणार आहे. आज काय झालं, आज 2 तासाहून अधिक सुनावणी झाली. अभिषेक मनु सिंघवी शरद पवारांचे जे वकील आहेत त्यांनी तिथे बाजू मांडली, अजित पवारांच्या वकिलांनी बाजू मांडली आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी सुरुवातीलाच निवडणूक आयोगापुढे असा आक्षेप घेतला की तुम्ही आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय पक्षामध्ये फूट पडली आहे हे कसं मान्य केलं. कारण आमच्या मते पक्षामध्ये फूट पडलेली नाही आहे आणि दुसरा कोणी पक्षावर दावा करू शकत नाही. निवडणूक आयोगाने हा जो त्यांचा प्राथमिक विरोध होता तो मान्य केला नाही. निवडणूक आयोगाने त्यांना असं सांगितलं, जे पिटिशनर आहेत ज्यांनी सांगितलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा पक्ष आहे, ते अजित पवार आहेत. त्यामुळे त्यांची बाजू आम्ही आधी ऐकून घेऊ. त्यांची बाजू ऐकून झाल्यावर तुमचं जे काय म्हणणं आहे ते आम्ही पूर्णपणे ऐकून घेऊ, किती वेळ लागला तरी. मात्र या स्टेजला, या पायरीवर तुमचा हा जो प्राथमिक विरोध आहे तो आम्ही मान्य करू शकत नाही. त्यानंतर अभिषेक मनु सिंघवी असं म्हणाले, अजित पवारांच्या वकिलांनी जी बाजू मांडली आहे किंवा अजित पवारांचा जो युक्तिवाद निवडणूक आयोगामध्ये चालला आहे, निवडणूक आयोगाच्या बाहेरसुद्धा त्यांचे लोक म्हणत आहेत, त्यांनी असं म्हटलं की अजित पवारांनी लाखो म्हणजे 1,62,000 एवढे दस्तावेज दिले आहेत, ॲफिडेव्हिट्स दिले आहेत. मात्र
हा जो काल्पनिक डिस्प्यूट आहे, इमॅजिनरी डिस्प्यूट आहे, हा जो काल्पनिक दावा आहे किंवा काल्पनिक संघर्ष आहे, त्यामध्ये या ॲफिडेव्हिटची तपासणी व्हायला हवी. यापैकी अनेक ॲफिडेव्हिट खोटे असू शकतात अशी शक्यता त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. यामधले अनेक व्यक्ती खोट्या आहेत, त्यांचे पत्ते खोटे आहेत आणि काही ॲफिडेव्हिट्स तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नसलेल्या लोकांनी केली आहेत. खरोखरच अजित पवारांनी अशी खोटी ॲफिडेव्हिट निवडणूक आयोगासमोर सादर केली आहेत का? हे जर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वकिलांनी म्हणजे अभिषेक मनु सिंघवी यांनी निवडणूक आयोगात सिद्ध केलं तर मोठं गंभीर प्रकरण होऊ शकतं. 1,62,000 जी ॲफिडेव्हिट जमा केली अजित पवारांनी, यामध्ये काही गडबड असण्याची शक्यता आहे का? माझ्या मते असू शकते, पण ही सर्व ॲफिडेव्हिट त्याच्यासाठी तपासावी लागतील. निवडणूक आयोगाकडे तेवढा वेळ आहे का? तो ते वकिलांना देणार आहेत का? हा खरा प्रश्न आहे. पण हा गंभीर संशय आहे अभिषेक मनु सिंघवी यांनी व्यक्त केला. त्यांनी आणखीन काही मुद्द्यांवर थोडंसं विवरण केलं पत्रकारांसमोर. तपशीलवार ते काही बोलले नाहीत. ते म्हणाले अजित पवारांचा जो दावा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा एक संघटनात्मक ढाचा आहे, हा ढाचा विचारात घेऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त विधानसभेतले आमदार, विधान परिषदेतले आमदार, लोकसभेतले खासदार यांची संख्याच विचारात घ्यावी. म्हणजे महाराष्ट्रातल्या विधानसभेतले आमदार, नागालँडमधले आमदार, झारखंडमधले आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कोणी आहेत ते आणि लोकसभेतले खासदार यांची संख्याच विचारात घ्यावी असं अजित पवारांच्या वकिलांनी सांगितलेलं आहे. अभिषेक मनु सिंघवींच्या मते हे हास्यास्पद आहे, कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार केवळ लेजिस्लेचरच्या स्ट्रेंथवर म्हणजे विधिमंडळ आणि लोकसभेतल्या प्रतिनिधींच्या स्ट्रेंथवर, त्यांच्या आकड्यावर हा निर्णय होऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. अजित पवारांचा हा जो दावा आहे तो त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापूर्वी केला असता तर शिवसेनेच्या केसमध्ये जे घडलं तेच कदाचित घडलं असतं, कारण त्याच बेसवर निवडणूक आयोगाने निर्णय दिला होता शिवसेनेचा. मात्र आत्ता परिस्थितीत फरक हा पडला आहे की 11 मेला शिवसेनेच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आहे आणि त्यांनी तुम्हाला असं करता येणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. केवळ लेजिस्लेचर स्ट्रेंथच्या आधारे म्हणजे विधिमंडळ आणि लोकसभेतल्या आकड्या ताकदीच्या आधारे तुम्हाला पक्ष कुणाचा हे ठरवता येणार नाही. ही जी टेस्ट तुम्ही सांगताय अजित पवार गट, ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे, गैरकानूनी आहे असा शब्द अभिषेक मनु सिंघवी यांनी वापरला. ते असं म्हणतायत की आणखी एक त्यांचा शब्द सांगतो, अजिबोगरीब, आश्चर्यकारक अजिबोगरीब टेस्ट अजित पवारांनी सांगितलेली आहे. ती म्हणजे सगळे जे खासदार आहेत आणि आमदार आहेत यांच्या मतांची संख्या विचारात घ्या. अभिषेक मनु सिंघवी असं म्हणतात, ही जी टेस्ट अजित पवारांच्या गटाने सांगितलेली आहे ही आश्चर्यकारक तर आहेच, पण यापूर्वी असं कोणीही सांगितलं नव्हतं निवडणूक आयोगाला किंवा सुप्रीम कोर्टाला सुद्धा. सादिक अली केस प्रसिद्ध आहे अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये. सादिक अली केसपासून ते अगदी शिवसेनेच्या केसपर्यंत म्हणजे सुभाष देसाई केसपर्यंत एकाही पिटिशनरने अशा प्रकारे आमदार आणि खासदारांची मतं काउंट करा असं सांगितलं नव्हतं. त्यांनी अजिबोगरीब हा शब्द वापरला, पण मी त्याला हास्यास्पद म्हणतोय. म्हणजे युक्तिवाद करताना लिगॅलिटी काय आहे, कायदा काय आहे, कायदा कुठे लागू होतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर अभिषेक मनु सिंघवी पत्रकारांना असं म्हणाले की NCPचा जन्म शरद पवारांमुळे झालेला आहे, NCP वाढली शरद पवारांमुळे आहे, NCPचा चेहरा हे शरद पवारच आहेत, त्यामुळे खरा NCP हा पक्ष शरद पवारांचाच आहे. मित्रहो, माझं म्हणणं इतकंच आहे की हा युक्तिवाद निवडणूक आयोगाने मान्य केला पाहिजे. मला असं वाटतं या युक्तिवादात काही खोट नाही आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की NCPवर अजित पवारांचा हक्क नाही. म्हणजे निवडणूक आयोगाचा काय निर्णय यायचा तो येवो, सुप्रीम कोर्टात नंतर जाईल हे प्रकरण. जर निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या विरोधात निर्णय दिला तर ते सुप्रीम कोर्टात जातील, त्यांच्या बाजूने निर्णय दिला तर अजित पवार सुप्रीम कोर्टात जातील. त्यामुळे जो यायचा तो यावं. पण जेवढा कायदा मला थोडाफार कळतो वकिलांच्या आणि तज्ज्ञांच्या सहवासात राहून, तुम्ही कोणत्याही वकिलाला जाऊन विचारा किंवा अशा प्रकारे राजकीय केसेस लढणारे असीम सरोदेंसारखे जे वकील असतात त्यांना जाऊन विचारा. या पूर्ण केसमध्ये अभिषेक मनु सिंघवी सांगतात त्याप्रमाणे अजित पवारांचा दावा किती पोकळ आहे हे सिद्ध होतं. पक्ष कार्यकर्ते आपल्या बाजूला आहे हे 1,62,000 ॲफिडेव्हिट दिली म्हणून सिद्ध होतं का? मनु सिंघवी म्हणाल तशी ॲफिडेव्हिट खोटी ठरली तर तुम्ही काय करणार आहात?
दुसरं म्हणजे पक्षाच्या घटनेनुसार जे अत्यंत महत्त्वाचं आहे, शरद पवारांची निवड झालेली आहे पक्षाध्यक्षपदी. त्यांना कोणी बसवलेलं नाही आहे. लोकशाही मार्गाने निवड झाली आहे. काल शरद पवारांनी कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये जे भाषण केलं त्यात हेच सांगितलं. 90 जणांनी त्यांचं नाव सुचवलं होतं. त्यामध्ये एक प्रफुल्ल पटेल आज जे फुटून गेलेले आहेत, गद्दारांच्या गटात आहेत, तेही सामील होते. तेव्हा अतिशय व्यवस्थित नियमानुसार अशी शरद पवारांची अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. आणि जयंत पाटलांची जी अध्यक्षपदून निवड आहे, जी 5 वर्षापूर्वी झालेली आहे, त्यांची नियुक्ती आहे असं अजित पवारांचं म्हणणं आहे. त्यांची निवड झालेली नाही असं अजित पवारांचं म्हणणं आहे. शरद पवार आपल्या मनाप्रमाणे करतात असाही त्याने आक्षेप घेतलेला आहे. पण तो अधिकार तर राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांना स्वतःहून दिलेला आहे. अध्यक्षांना आम्ही सर्व अधिकार देतो नियुक्त्यांचे असं त्यांच्या घटनेमध्ये म्हटलेलं आहे. अध्यक्षांना हे अधिकार आहेत असं जर घटनेमध्ये म्हटलं असेल तर अजित पवार असा दावा कसा काय करू शकणार हा प्रश्न आहे. आणि आजपर्यंत जोपर्यंत अजित पवार भाजपवासी झाले किंवा भाजपबरोबर गेले तोपर्यंत अजितदादांनी असा कधी आक्षेप घेतला नव्हता. अगदी राष्ट्रवादीच्या मीटिंगमध्ये सुद्धा ते शरद पवारांचा अधिकार मान्य करत होते. त्यामुळे घटनेनुसार शरद पवार जे सांगतायत ते योग्य आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केवळ आणि केवळ शरद पवारांचाच हक्क असायला हवा. आमदार किती जावोत, 40 जावोत, 50 जावोत, नागालँडचे जावोत, झारखंडचा एक आमदार जावोत, हे आमदार सर्वच्या सर्व किंवा त्यातले अर्धे जसं शिवसेनेत आहे शिंदेंच्या पराभूत होऊ शकतात. पुढच्या निवडणुकीत ते पराभूत झाले तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून राहणार नाहीत, हे लक्षात घ्या. मग त्यावेळेला जर अजित पवारांचे आमदार कमी झाले आणि शरद पवारांचे आमदार वाढले तर निवडणूक आयोग काय पुन्हा असं सांगणार की नाही आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा नाही शरद पवारांचा आहे. तेव्हा कायद्यानुसार त्यांनी शरद पवारांच्या बाजूने निर्णय द्यायला हवा असं माझं म्हणणं आहे. आता असं आहे, वकिलांना लाखो रुपये मिळतात, त्यामुळे यांना पण बडे बडे नीरज कौलसारखे वकील मिळालेले आहेत अजित पवारांना. ते लाखो रुपये घेतील, युक्तिवाद करतील. आपल्या अशिलाचं समर्थन करणं हेच काम असतं ना वकिलांचं. त्यामुळे लाखो रुपये दिल्यावर ते युक्तिवाद करतील. पण तो युक्तिवाद कायद्यात बसतो की नाही हे ठरवणं हे घटनात्मक संस्थेचे जे प्रमुख आहेत म्हणजे प्रमुख निवडणूक आयुक्त जे आहेत, मुख्य निवडणूक आयुक्त, त्यांचं काम आहे. त्यांनी ते डोकं शांत ठेवून केलं पाहिजे. मोदी शहांच्या दबावाखाली न येता केलं पाहिजे. खरं तर पण त्याचीच काही खात्री देता येत नाही. मला इतकंच अजित पवारांना सांगायचं आहे, कालही मी हे सांगितलं होतं, आता पुन्हा जरा सांगतो की जरी राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवारांचा नाही अजित पवारांचा आहे असा निर्णय लागला तरी तो अजित पवारांच्या पथ्यावर पडणार नाही. उलट सहानुभूती सगळी शरद पवारांनाच मिळेल. जर अजित पवारांनी अशा बेकायदेशीर पद्धतीने निवडणूक आयोगात काहीतरी राजकीय तिकडंबाजी करून असा निर्णय आपल्या बाजूने घेतला तर ते प्रकरण शरद पवारांच्या पथ्यावर पडेल. त्यांना सगळी सहानुभूती मिळेल. पुढच्या निवडणुकीमध्ये अजित पवार पूर्णपणे जमीनदोस्त होतील, हे लक्षात घ्या. आणि शरद पवारांच्या बाजूने निर्णय लागला तर प्रश्नच नाही. लोक म्हणतील बरोबर आहे, शरद पवारच जन्मदाते आहे, शरद पवारच संस्थापक आहेत या पक्षाचे, त्यामुळे हा योग्य निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. उलट निवडणूक आयोगाचं कौतुक होईल. मग सुप्रीम कोर्टात गेले अजित पवार तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. खरं तर ही सगळी गोष्ट ना प्रफुल्ल पटेलला माहिती आहे आणि अजित पवारांनासुद्धा माहिती आहे. पण एकदा लढायला निघाल्यावर कितीही आपला महान नेता असला, थोर नेता असला, मोठा नेता असला तरी त्याच्यावर वार करावा लागतो. त्यातून प्रफुल्ल पटेल हे 1 नंबरचे बदमाश आहेत. मी त्यांना दलाल राजकारणी म्हणतो, तुम्ही पाहिजे तर फिक्सर म्हणा. ते अशा प्रकारचे फिक्सर आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या पडद्याआडच्या गोष्टी काय आहेत ते रोज सांगतायत. त्यांनी कालही सांगितलं इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये की शरद पवारांच्या पडद्याआडच्या गोष्टी काय आहेत मला माहिती आहेत, योग्य वेळी मी त्यावर बोलीन असं ते धमकी देत आहेत. मला माहीत नाही इतकी म्हणजे खरं तर प्रफुल्ल पटेलनी त्यांना खासदार केलं, त्यांना राज्यसभेत पाठवलं म्हणून शरद पवारांबद्दल कृतज्ञ राहायला पाहिजे. त्याऐवजी ते त्यांना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत आहेत. छगन भुजबळ त्याच प्रकारे वागत आहेत. छगन भुजबळांचा राग आहे की शरद पवारांनी जेवढी मला मदत करायला पाहिजे मी तुरुंगात असताना तेवढी केली नाही, त्यामुळे तेही शरद पवारांविरुद्ध बोलत आहेत. मुद्दा हा आहे की आज महाराष्ट्रात शरद पवारांबद्दल जनतेमध्ये सहानुभूती आहे. हा निर्णय जो आहे तो कोणत्याही बाजूने गेला तरी अजित पवारांना महागात पडू शकतो. फक्त शरद पवारांनी अदानींना भेटणं टाळलं पाहिजे तरच त्यांची विश्वासार्हता शाबूत राहील, नाहीतर त्यांच्याविषयी जो संशय आहे तो वाढेल, हे लक्षात घ्या. एकूण राजकारण आहे ते, त्यामुळे शरद पवार काय करतात, अजित पवार काय करतात त्यावर नजर ठेवूया.
पण मला सगळ्यात इंटरेस्ट आहे निवडणूक आयोग यावेळेला काय करणार आहे. शरद पवारांसारखा एक मोठा नेता, एक राष्ट्रीय स्तरावर प्रभाव असलेला नेता उभा आहे. तिथे ते मोदींनाही फोन करून थेट बोलू शकतात. मोदींवर सुद्धा त्यांचा काही प्रमाणात प्रभाव आहे. त्यामुळे नेमकं काय होतं आहे हे 1-2 आठवड्यांनी आपल्याला कळू शकेल. तोपर्यंत थांबूया. आज इथेच थांबूया. सबस्क्राईब करायला विसरू नका.